नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, LIC कडून इथे भरती निघालेली आहे. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून. ओके. याच्यासाठी इथे व्हॅकन्सी असणार आहे भारतीय आयुर्वेद विमा महामंडळ भरती 2025 ची. इथं जे पद जे असणार आहे आपलं असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरसाठी इथे व्हॅकन्सी असणार आहे AAO जर्नलिस्टसाठी. ओके. टोटल इथं 350 पदांसाठी इथे व्हॅकन्सी निघाली आहे. कोणत्याही शाखेतील पदवी आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इन्स्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचं आहे. आता ही जी व्हॅकन्सी निघालेली आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन इंडियाकडून इथं व्हॅकन्सी असणार आहे. सेंट्रल ऑफिस इथे असणार आहे मुंबईला मित्रांनो. ओके. आता याचं रिक्वायरमेंट जे असणार आहे असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरसाठी असणार आहे, AAO जर्नलिस्टसाठी. ओके. बॅच नंबर इथं 32 असणार आहे. आता लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून इथं व्हॅकन्सी असणार. इन्व्हाइट ऑनलाईन ॲप्लिकेशन्स इलेव्हिजल इंडियन सिटिझनशिप. ओके. इथं अप्लाय करू शकता. ओके. तर पोस्ट इथं दिलेलं आहे असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरसाठी, AAO जर्नलिस्टसाठी व्हॅकन्सी असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला इथं फॉर्म भरायचे आहे. ओके. टोटल इथं व्हॅकन्सी असणार 350 इथं व्हॅकन्सीज असणार आहे कॅटेगरी वाईज. ओके. त्याच्यामध्ये कॅटेगरी वगैरे दिलेली आहे, टोटल व्हॅकन्सी दिलेली आहे. आता करंट इयरमध्ये इथं बघू शकता तुम्हाला 341 व्हॅकन्सी असणार आहे आणि बॅकलॉगमध्ये 9 व्हॅकन्सी असणार आहे कॅटेगरी वाईज. ओके. जे की आपल्याला बघून घ्यायचं आहे. आता ते SCमध्ये टोटल इथे 51 व्हॅकन्सी, STमध्ये 28 व्हॅकन्सी, OBCमध्ये 91 व्हॅकन्सी, EWSसाठी 38 व्हॅकन्सी, URसाठी 142 व्हॅकन्सी. ओके. आणि इथं इथं बघू शकता PWDसाठी इथं 4-4, इथं 6-6 असणार आहे. टोटल इथं 350 पदांसाठी इथं व्हॅकन्सी निघालेली आहे. ओके. आता टोटल इथं नंबर ऑफ जी व्हॅकन्सी असणार आहे कॅटेगरी वाईज असणार आहे. गव्हर्नमेंट रूलनुसार इथं भरली जाणार आहे. आता इथं जे असणार आहे कॅन्डिडेटसाठी तर कोणत्याही एका पोस्टसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे. ओके. तर 16/8/2025 पासून आपले इथं फॉर्म वगैरे चालू झालेले आहे. ओके. मल्टिपल इथे ॲप्लिकेशन भरायचे नाहीये, नाही तर आपल्याला इथं जो आपला शेवटचा ॲप्लिकेशन आहे तोच आपल्याला असणार आहे. तर PWDसाठी इथं माहिती वगैरे दिलेली आहे. ते वाचून घ्यायची सगळं सेशन. आता इथं शेड्यूल फॉर इव्हेंट. ओके. इव्हेंटबद्दल माहिती दिलेली आहे, ॲक्टिव्हिटीजबद्दल. तर ते ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म चालू झालेले आपले 16/8/2025 पासून. तर आपल्याला लास्ट डेट असणार आहे अप्लाय करण्याची 8/9/2025 पर्यंत. ओके. कॉल लेटर जे असणार आहे एक्झामिनेशनचं आपल्याला एक्झामिनेशनच्या 7 दिवसाआधी भेटून जाईल. तरी पण तुम्हाला तारीख वगैरे दिलेली आहे. प्रिलिमिनरी एक्झामिनेशनची 3/10/2025 आणि मेन्स एक्झामिनेशनची 8/11/2023. याच्यामध्ये बदल पण होऊ शकतो. ओके. कॅन्डिडेटला संपूर्ण माहिती दिलेली आहे. रेग्युलर आपल्या वेबसाईट वगैरे चेक करत राहायचे अपडेट्स वगैरे की आलेले आहे एक्झामिनेशनबद्दल. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे आता इलेव्हिजल कंडिशन्स वगैरे दिलेल्या आहे. 1/8/2025 पर्यंत आपलं एज लिमिट वगैरे असणार आहे. काउंटिंग होणार. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मिनिमम 21 ते 30 वर्षापर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो. 1/8/2025 पर्यंत आपले एज लिमिट काउंट होणार आहे. ओके. आता SC/ST कॅन्डिडेट्स जे असणार आहे कॅटेगरीवाल्यांसाठी सूट असणार आहे. जे की ते SC/ST कॅन्डिडेटसाठी तर 5 वर्षाची सूट म्हणजे 35 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. OBC 3 वर्षाची सूट अप्लाय असणार आहे. PWD जनरलसाठी 10 वर्षाची सूट, PWD SC/ST 15 वर्षाची सूट, PWD OBCसाठी 13 वर्षाची सूट असणार आहे. आता इथं एक सर्व्हिसमॅनसाठी 5 वर्षाची सूट आहे. जनरलवाली एक सर्व्हिसमॅन SC/ST असाल तर 10 वर्षाची सूट आहे. एक सर्व्हिसमॅन आपण कधी OBC मध्ये असाल तर 8 वर्षाची सूट असणार आहे. LIC वाले एम्प्लॉई असाल तर आपल्याला 5 वर्षाची सूट असणार आहे. ओके. क्वालिफिकेशन आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन जे असणार आहे AAO जर्नलिस्टसाठी बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन. ओके. कोणत्याही शाखेतील डिग्री म्हणजे पदवीवाले इथं अप्लाय करू शकता. इथे एक सर्व्हिसमॅनसाठी नोट्स वगैरे दिलेली, माहिती वगैरे दिलेली आहे, जी की इथं वाचून घ्यायची आपण. ओके. आता तुमचं इम्पॉर्टंट पॉईंट असणार आहे याच्यामध्ये एम्प्लॉयमेंटचे बेनिफिट्स काय, सॅलरी किती असणार आहे. आता बेसिक फी असणार आहे 88,635 रुपये आपल्याला इथं सॅलरी आपल्याला बेसिक फी पासून चालू होते. त्याच्यामध्ये सगळं काही आपल्याला मिनिमम इन्क्लुडिंग कधी केलं हाऊस रेंट वगैरे जे काही असेल ते, तर आपल्या ऑब्वियसली आपली सॅलरी जी असणार 1,26,000 पर्यंत जाते मित्रांनो एका महिन्याची सॅलरी. ओके. क्लास ए सिटीनुसार. ओके. तर इथं संपूर्ण आपल्याला इथं फॅसिलिटी असणार आहे. मेडिकल फॅसिलिटी, ग्रॅज्युइटी. ओके. कॅश मेडिकल बेनिफिट्स, ग्रुप इन्शुरन्स. ओके. तुमचा ॲक्सिडेंट इन्शुरन्स, व्हेकल इन्शुरन्स, व्हेकलसाठी इथं अपॉर्च्युनिटी असणार आहे. व्हेकल लोनबद्दल, होम लोनबद्दल. ओके. मोबाईल वगैरे बिल्स वगैरे. ओके. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सिव्ह सगळी इथे फॅसिलिटी भेटणार आहे. सर्व्हिस कंडिशन्स असणार आहे याच्यामध्ये आपल्याला इथे दिलेली आहे त्याच्याबद्दल माहिती वगैरे. प्रोबेशन पिरियड 1 वर्षासाठी तुमच्या इथं प्रोबेशन पिरियडमध्ये तुम्ही असाल. ओके. 1 इयर प्रोबेशन पिरियड. पण इथे तुम्हाला एक असणार आहे बॉन्ड असणार आहे, गॅरंटीड बॉन्ड, जे की इथं 5 लाख रुपयाचा बॉन्ड आपल्याला इथं 3 वर्षासाठी द्यायचा आहे. ओके. सॉरी 4 वर्षासाठी असणार आहे. मिनिमम 4 वर्षासाठी आपल्याला 5 लाख रुपयाचा इथं बॉन्ड इथं लागणार आहे सगळ्या कॅटेगरीसाठी. ओके.
ॲप्लिकेशन जी असणार आहे ऑनलाईन फी त्याची आपण बघून घेऊया. आता SC/ST कॅन्डिडेटसाठी PWDसाठी ₹85 असणार आहे प्लस GST असणार आहे. और अदर इथं कॅन्डिडेट्स वगैरे असाल तर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला ₹700 प्लस GST असणार आहे असं इथं सांगण्यात आलेलं आहे. ओके. आणि सिलेक्शन जे असणार आहे आपल्याला असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरसाठी जे दिलेले आपल्याला थ्री टायर्ड ऑफ प्रोसेस दिलेली आहे. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 3 टाईप असणार आहे. प्री एक्झामिनेशन, मेन्स एक्झामिनेशन्स, त्याच्यानंतर असणार आहे आपल्याला इंटरव्ह्यू. असे 3 आपल्याला इथं दिलेले आहे. मेडिकल आपल्या सगळ्या एक्झामिनेशनमध्ये होत असतं. अशा 3 स्टेज आपल्या असणार आहे. ओके. जसं की प्री एक्झामिनेशनमध्ये जे असणार आहे तुमचा सिलेबस वगैरे दिलेला आहे. नो निगेटिव्ह मार्किंग. ओके. नो निगेटिव्ह मार्क्स. ओके. चांगली पॉझिटिव्ह याच्यामध्ये असणार आहे. नो निगेटिव्ह मार्किंगमध्ये तुमच्या एक्झामिनेशन प्री एक्झामिनेशनची चांगली पॉझिटिव्ह याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ वॅकन्सी, नंबर ऑफ क्वेश्चन, नंबर ऑफ मार्क्स, एक्झामिनेशन लँग्वेज आणि आपल्याला मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स आणि अदर कॅटेगरीसाठी मार्क्स क्वालिफाईंग. ओके. आणि टाइम ड्युरेशन दिलेलं आहे. आता तुम्हाला एकदम सगळ्या सरळ भाषेने समजून सांगतो. रिझनिंग अबिलिटीचे 35 क्वेश्चन असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 35 मार्कांसाठी इंग्लिश हिंदी लँग्वेजमध्ये तुम्ही देऊ शकता. तुम्हाला SC/ST PWDसाठी 16 मार्क असणार 35 पैकी क्वालिफाय होण्यासाठी प्री एक्झामिनेशनमध्ये. अदर कॅटेगरीसाठी 18 मार्क क्वालिफायसाठी लागणार आहे. 20 मिनिटाचा टाइम येते सगळ्यांसाठी. ओके. कॉम्पिटेटिव्ह अप्टिट्यूडचे 35 क्वेश्चन असणार 35 मार्कांसाठी इंग्लिश हिंदी लँग्वेजमध्ये देऊ शकता. याच्यात पण 16 मार्क क्वालिफायसाठी असणार आहे आपल्याला SC/ST PWD आणि अदर कॅटेगरीला 18 मार्क. इथं पण 20 मिनिटाचा टाइम दिलेला आहे. त्यानंतर इंग्लिश लँग्वेज इथं असणार आहे स्पेशल ग्रामर्स वगैरे याच्यामध्ये असणार आहे 30 क्वेश्चन असणार आहे 30 मार्कांसाठी इंग्लिश लँग्वेजमध्ये. याच्यामध्ये आपल्याला 9 मार्क इथं क्वालिफाय व्हायला लागणार. SC/ST PWDला अदर कॅटेगरीला 10 मार्क 20 मिनिटाचा टाइम दिलेला आहे. ओके. टोटल इथे 100 क्वेश्चन असणार आहे 70 मार्क याच्यात असणार आहे. आता तुम्ही म्हणत असाल तर 100 क्वेश्चन 100 मार्क दिसत आहे पण 70 मार्क तुमचे काउंट होणार आहे. जे इंग्लिशचे तुमचे मार्क आहे हे तुमचे काउंट होणार नाही. ओके. जे की तुम्ही खाली बघू शकता दिलेलं आहे. इंग्लिश लँग्वेज जे असणार आहे फक्त क्वालिफाय नेचरसाठी असणार आहे. त्याचे तर रँकिंगमध्ये कोणत्याही प्रकारचे मार्क धरले जाणार नाही. ओके. नॉट बी कंडक्टेड फॉर रँकिंग. ओके. याच्यासाठी आपल्याला इथं 20 टाइम्स आपल्याला इथं नंबर ऑफ वॅकन्सी कॅटेगरी शॉर्टलिस्टेड मेन्स एक्झामिनेशन. ओके. आपल्याला एवढं क्वालिफाय झाल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस असणार आहे. फक्त आपल्याला इंग्लिश लँग्वेजचे मार्क धरले जाणार नाही. फक्त 9 मार्क पाडायचे क्वालिफायसाठीचा पेपर असणार आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये 16 मार्क पाडायचेच आहे याच्यामध्ये कॅटेगरींना आणि 18 मार्क पाडायचेच आहे. आणि 10 मार्क आपल्याला क्वालिफाय होण्यासाठी पाडायचे इंग्लिशमध्ये प्री एक्झामिनेशनमध्ये. ओके. आणि त्याच्यामध्ये फेज 2 एक्झामिनेशन असणार मेन्स एक्झामिनेशन. याच्यामध्ये 300 मार्कांची तुमची एक्झामिनेशन असणार आहे आणि 25 मार्काची डिस्क्रिप्टिव्ह टाईप म्हणजे तुमचा लिखाणकामावर एक्झामिनेशन असणार आहे. ओके. याच्यामध्ये पण नो निगेटिव्ह मार्किंग. ओके. त्याच्यात चांगली पॉझिटिव्ह मला एकच आवडलं मित्रांनो, नो निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे तुक्केबाजी पण करू शकता. जे तुम्हाला माहीत नसेल पण तुम्हाला आता उत्तर द्यायचंच आहे. पण तुम्हाला इथं विचार करून उत्तर कोणतेही देऊन टाकायचं नो निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे. आता याच्यामध्ये मेन्स एक्झामिनेशन जी असणार आहे तुमची सिलेक्शन असणार आहे. टेस्ट नेम ऑफ द टेस्ट, नंबर ऑफ क्वेश्चन्स, मॅक्सिमम मार्क्स और आपको मीडियम ऑफ एक्झाम दिलेला आहे. और क्वालिफाईंग मार्क्स दिलेला आहे. SC/ST PWD अदर कॅटेगरी ड्युरेशन दिलेलं आहे. आता रिझनिंग अबिलिटीचे 30 क्वेश्चन असणार आहेत 90 मार्कांसाठी. ओके. इंग्लिश हिंदी लँग्वेज तुम्ही देऊ शकता. 40 मार्क इथं क्वालिफायसाठी लागणार आहे आपल्याला इथं मध्ये SC/ST PWDला 90 पैकी 40 मार्क रिझनिंग अबिलिटीमध्ये. ओके. आणि अदर कॅटेगरीला 45 म्हणजे 50%. ओके. आणि इथं 40 मिनिटा टाइम दिलेला आहे. आता जनरल नॉलेजचे इथं असणार आहे करंट अफेअर्स वगैरे. इथे 40 मार्क का दिलेले एवढे मार्क इथं 50% कारण की नो निगेटिव्ह मार्किंग असणार आहे त्यामुळे. ओके. जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्ससाठी 30 क्वेश्चन 60 मार्कांसाठी इंग्लिश हिंदी लँग्वेजमध्ये देऊ शकता. SC/ST PWDला 27 मार्क लागणार आहे क्वालिफाय होण्यासाठी. आणि इथं अदर कॅटेगरीला 30 मार्क 20 मिनिटाचा टाइम दिलेला आहे. आता डाटा अनालिसिससाठी तर 30 क्वेश्चन 90 मार्कांसाठी तर असणार आहे 40 मार्क लागणार आहे SC/ST PWDला क्वालिफाय होण्यासाठी. इंग्लिश हिंदी लँग्वेजमध्ये देऊ शकता 45 मार्क अदर कॅटेगरी 40 मिनिटाचा टाइम दिलेला आहे. इन्शुरन्स अँड फायनान्शियल मार्केट अवेअरनेसचे क्वेश्चन असणार आहे 30 क्वेश्चन 60 मार्कांसाठी इंग्लिश हिंदी लँग्वेजमध्ये देऊ शकता. 27 मार्क इथे लागणार आहे SC/ST PWDला क्वालिफाय होण्यासाठी आणि 30 मार्क अदर कॅटेगरीसाठी. ओके. 20 मिनिटाचा टाइम आहे. टोटल इथे 120 क्वेश्चन असणार आहे 300 मार्कांसाठी दिलेला आहे 2 घंट्याचा टाइम. जे की तुम्हाला मी सांगितलं होतं. तुमचं 25 मार्कांसाठी तर डिस्क्रिप्टिव्ह टाईप असणार आहे. ओके. जे की तुमचं असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह टाईप असणार आहे याच्यामध्ये आपल्याला. ओके. जे आपल्याला इथं असं होतं ईमेल रिपोर्ट्स वगैरे इझी रायटिंग आपल्याला लिहावं लागतं दिलेलं आहे रायटिंग वगैरे. 2 क्वेश्चन असणार आहे 25 मार्कांसाठी
इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहे. 9 मार्क इथं लागणार आहे एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यूला क्वालिफाय होण्यासाठी. 10 मार्क लागणार आहे आपल्याला अदर कॅटेगरीसाठी. ओके. अशी इथे तुम्हाला 30 ते 30 मिनिटं टाईम भेटणार आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे डिस्क्रिप्टिव्हची जी टेस्ट असणार आहे मित्रांनो, लँग्वेज टेस्ट असणार आहे फक्त इथं क्वालिफाय नेचरसाठी असणार. त्याचे इथं मार्क वगैरे पकडले जाणार नाही. कोणते? 25 मार्क तुमचे कोणतेही पकडले जाणार नाहीये. 5 नंबरचे हे 25 मार्क हे फक्त तुम्हाला क्वालिफाय करायचे. 9 मार्क पाडायचे एस-सी, 10 मार्क पाडायचे अदर कॅटेगरीने. ओके. फक्त तुमचा जो आता रिझल्ट जो लागणार आहे मेन्स एक्झामिनेशनच्या 300 मार्कांवर लागणार आहे फक्त वरच्या. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे संपूर्ण माहिती. ओके. त्यामुळे तुम्हाला इथं काही गडबड करायची नाहीये. ओके. त्याच्यानंतर आपल्याला इथं इम्पॉर्टंट हँडआउट दिलेलं आहे आपल्याला डाउनलोडिंगसाठी. इथं आपल्याला करिअरसाठी ते एल-आय-सीच्या वेबसाईटवरून जाऊन चेकआउट करून ठेवायचं आहे. ओके. संपूर्ण माहिती दिलेली आहे. एक्झामिनेशनबद्दल माहिती दिलेली आहे. ओके. आता आपण खाली जाऊया स्टेप बाय स्टेप. आता कॉल लेटर्स वगैरे डाउनलोड करण्यासाठी तर माहिती दिलेली आहे. पी-डब्ल्यू-डीसाठी गाईडलाईन दिलेली आहे. गाईडलाईन्स वगैरे हे तुम्ही वाचू शकता तुमच्या स्वतः. आता थर्ड पेज आपला जो असणार आहे, इंटरव्ह्यू असणार आहे. ओके. आता इंटरव्ह्यू जो असणार आहे याच्यामध्ये तर मित्रांनो इथे इंटरव्ह्यू जे असणार आहे फेज 3 मध्ये इंटरव्ह्यू केला जाणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला शॉर्टलिस्टेड केलं जाणार आहे. याच्यामध्ये मॅक्झिमम आपल्याला इंटरव्ह्यूसाठी तर 60 आपल्याला इथं असणार आहे. क्वालिफाईंग मार्क असणार आहे 60. ओके. 60 मार्कांसाठी असणार आहे आपलं एक्झामिनेशन. याच्यामध्ये क्वालिफाय करायचे आपल्याला ओबीसी कॅन्डिडेटसाठी 30 मार्क, एस-सी, एस-टी कॅन्डिडेट 27 मार्क. ओके. 60 मार्कांचा इंटरव्ह्यू असणार आहे. क्वालिफाय असणार ओबीसीसाठी 30 मार्क, एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू 27 मार्क असणार आहे. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. हे क्वालिफाय होण्यासाठी असणार आहे आपल्याला. ओके. याचीच प्री एक्झामिनेशन, मेन्स एक्झामिनेशन संपूर्ण माहिती तुमचा जो आता मेन्स एक्झामिनेशनचा मार्क असणार आहे, इंटरव्ह्यूचे जो मार्क्स असणार आहे त्याची मेरिट लिस्ट लागणार आहे मित्रांनो. इंटरव्ह्यूच्या मार्कांवर आणि मेन एक्झामिनेशनच्या मार्कांवर. ओके. म्हणजे ते 60 मार्क आणि हे 300 मार्क 360 मार्कांवर तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे. आता प्री रिक्वायरमेंट मेडिकल एक्झामिनेशन भेटणार आहे, जे की कॅन्डिडेटला असणार आहे मेन्स एक्झामिनेशनला आणि इंटरव्ह्यूचे असणार आहे. इंटरव्ह्यूसाठी शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटसाठी मेडिकल एक्झामिनेशन असणार आहे. ओके. त्यानंतर आता प्री एक्झाम ट्रेनिंग भेटणार आहे एस-सी, एस-टी, ओबीसी, पी-डब्ल्यू-डीसाठी. ओके. एस-सी, एस-टी, ओबीसी, पी-डब्ल्यू-डीची एक्झामिनेशन होणार आहे. ॲक्शन फॉर अगेन्स्ट इथं दिलेलं आहे. ॲक्शन्स इथं दिलेलं आहे माहिती वगैरे. आता बायोमेट्रिक्स व्हेरिफिकेशनसाठी इथं दिलेली आहे माहिती वगैरे. ओके. त्याच्यानंतर इथं हाऊ टू अप्लाय करण्यासाठी बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनची एक्झामिनेशनसाठी असतं आपल्याला एक आय-डी प्रूफ सोबत घेऊन जायचं आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जे पण असेल आणि आपली इथं एक्झामिनेशन लागत असतं. आता हाऊ टू अप्लायसाठी इथं 16/8/2025 ते 8/9/2025 पर्यंत आपल्याला अप्लाय करून घ्यायचं. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला बिफोर आपल्याला इथं ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आपल्याला चेकआउट करून टाकायचा आहे. त्याच्यावर आपलं नोटिफिकेशन आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स वगैरे दिलेले आहे. ओके. आता सिग्नेचर्स वगैरे लेफ्ट थंब आपल्याला ते पण अप्लाय करून घ्यायचं आहे. जे पण आपल्याला लागणार आहे याच्यात दिलेले आहे. ओके. आयपासून रिक्वायर्डपर्यंत तेवढं आपल्याला माहिती लिहून घ्यायची आहे. 16/8/2025 ते 8/9/2025 पर्यंत अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके. यांची वेबसाईट लिंक इथे दिलेली आहे. ओके. स्टेप बाय स्टेप सगळे डॉक्युमेंट अप्लाय करून इथं फॉर्म भरून घ्यायचा आहे. आपल्या ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फी पे करून घ्यायची, जे की मी तुम्हाला सांगितलेलं आहे. गाईडलाईन वगैरे तुम्हाला दिलेली आहे. याची फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब, आयडेंटिफिकेशनची साईज वगैरे ती फॉर्म भरताना पण तुम्हाला तिथं बघायला मिळते. पण तुम्हाला आता पण वाचायचं असेल तुम्ही वाचू शकता. कॉल लेटर वगैरे तुम्हाला एक्झामिनेशनच्या 7 दिवसाआधी मिळून जाणार आहे. त्याच्यामध्ये आयडेंटिटी व्हेरिफिकेशन होत असतं. ओरिजिनल आयडी प्रूफ सोबत घेऊन जायचं आहे. पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी जे पण आपल्याकडे असाल. ओके. आणि त्याची झेरॉक्स कॉपी पण ओरिजिनल आयडी कार्ड प्रॉब्लेम. ओके. इम्पॉर्टंट तिथे इंट्रोडक्शन दिलेलं आहे. ओके. एस-सी, एस-टी कॅटेगरीला इथं सर्टिफिकेट पाहिजे आपल्याला इथं तहसीलदार वगैरे त्यांच्याकडून जे असतं आपल्याला मिळत असतं. ओके. आणि इथं हाऊ टू अप्लाय करणे आपल्याला नोटिफिकेशन आलेलं आहे 16/8/2025 मित्रांनो. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी समजून सांगितलेली आहे. जे फॉर्म चालू झालेले आहेत 16/8/2025 पासून. तर आपल्याला इथं लवकरात लवकर अप्लाय करून घ्यायचं आहे. जे की तुम्हाला ॲक्टिव्हिटीज वगैरे इथं मी परत एकदा रीड आउट करून देतो एकदा तुमच्या लक्षात असण्यासाठी. ओके. 16/8 पासून 16/8/2025 पासून 8/9/2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यायचा आहे. ओके. जर तुम्हाला काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल जर डाउनलोड करायचं असेल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपवरून डाउनलोड करून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो. जर तुम्हाला काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म फिलचा व्हिडिओ आणणार आहे. तोपर्यंत आपल्याला काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. ओके. आणि चॅनल पहिल्यांदा असा चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. अशाच तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. असाच जॉब ऑपॉर्च्युनिटी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.